टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज मनोज जरांगे पाटील यांनी म्हसाजोग येथे येऊन धनंजय देशमुख, गावकरी व देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत। काय सांगाल, जरांगे पाटलांनी भेट घेतली, तुमच्यासोबत चर्चा केली, नेमकी काय चर्चा झाली? गावकऱ्यांनी जे अन्नत्याग आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे, ज्या तपासातल्या काही उणिवा आहेत किंवा केज पोलीस स्टेशननं जो तपास केलेला आहे, त्याच्या अगोदर घटना घडताना, घटना घडल्याच्या नंतर आणि घटना घडण्याच्या अगोदर ज्या काही गोष्टी प्रामुख्यानं समोर यायला पाहिजे होत्या त्या काही समोर आलेल्या नाही आहेत। त्यांनी फक्त CIDकडे जो तपास दिलेला आहे त्याच्यानंतर कुठलेही प्रयत्न या तपासात केलेले नाहीत। आणि ज्या काही घटना आहेत, जसं की पोलीसची गाडी अण्णांना घेऊन कळमकडे जाणे किंवा ह्या सगळ्या आरोपींच्या संपर्कात जे सह आरोपी व्हायला पाहिजे होते किंवा ज्या मुख्य आरोपी सगळे आहेत त्यांना फरार करण्यात, त्यांना पैसे पुरवण्यात, त्यांच्या गाड्या पसार करण्यात जे लोक होते त्यांच्यावर कुठलीच कारवाई झालेली नाही। तेच लोक आज केज पोलीस स्टेशनला ज्यावेळेस सुनावणी असतात त्या दरम्यान आरोपींचे मनोबल वाढवायला आणि कुटुंबियावर कुठेतरी दडपण टाकण्यासाठी हे लोक प्रामुख्याने पुढे येत आहेत। जर त्यांच्यावर कारवाई केली गेलेली असती तर आज ह्या गोष्टी घडल्या नसत्या। आणि जे अन्नत्याग आंदोलन आहे त्या संदर्भात मनोजदादांची एक प्रामाणिक भावना होती की कुटुंबांनी आणि गावांनी या पवित्र्यात उतरू नये। सरकारने किंवा जे काही प्रशासनाने जे काही मागण्या आहेत, जे काही तपास आहे तो करून पुढं जे काही आरोपी आहेत त्यांना योग्य कारवाई करावी अशी त्यांची अपेक्षा होती। परंतु गावकऱ्यांनी हा निश्चय केलेला आहे की अन्नत्याग आंदोलन करणार आहेत, आज निवेदन देणार आहेत आणि त्या आंदोलनात मी कुटुंबियाकडून मी सहभागी होणार आहे। जरांगे पाटील या अन्नत्याग आंदोलनात सहभागी होणार आहेत का? दादा जरी सहभागी होत असतील तरी आम्ही त्यांना होऊ नाही देणार, कारण का त्यांचं शरीर म्हणजे कमकुवत झालेलं आहे। त्यांना सहनशीलता त्यांच्यात कमी झालेली आहे त्यांची। त्याच्यामुळं गावकरी, आम्ही फक्त गावकरी आणि मी याच्यामध्ये जे काही लोक बाहेरचे असतील त्यांना आम्ही ह्यात सहभागी होऊ शकतात ते, पण आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभागी आम्ही होऊ देणार नाहीत। गावकरी आणि मी स्वतः या आंदोलनात सहभागी असणार आहे। बरं, आज जरांगे पाटील यांच्या भेटीत पुन्हा एक मुद्दा जे आहे ते ऐरणीवर आला, जो म्हणजे 9 डिसेंबर रोजी तुमचे बंधू संतोष देशमुख यांची हत्या झाली होती। त्या दिवशी चिंचोली फाटीवरून ती गाडी केजकडे आणण्याऐवजी कळमकडे वळवण्यात आली होती। नेमकं ते काय होतं, त्याबाबत काय चर्चा झाली? ते षडयंत्र होतं। म्हणजे एकतर जीव गेला भावाचा, त्याची हत्या केली, हत्येनंतर त्याला बदनाम कसं करायचं, दिशा कशी वेगळी द्यायची, म्हणजे तो माणूस माणसात राहायला नाही पाहिजे, समाजात राहायला नाही पाहिजे आणि कुटुंबातही राहायला नाही पाहिजे आणि ह्यांचं जे क्रूर कर्म आहे ते पण सपादलं पाहिजे, अशी त्यांची एक प्लॅनिंग होती। ती प्लॅनिंग कुठंतरी जे गावातल्या गाड्या पाठीमागं होत्या त्याच्यामुळे ती साध्य करू शकली नाहीत आणि जे ही हत्या झाली या हत्येमध्ये अशाच प्रकारचे वेगवेगळे त्यांनी जे कारस्थान केले, कट कारस्थान केले, हे हत्येदरम्यान, हत्येच्या नंतर आणि अगोदर पण उघडकीस आलेले आहेत। बरं, जरांगे पाटील असंही माहीत की त्या गाडीत जे पोलीस होते त्यांना कोणाचा फोन आला, कळममध्ये ती कोण बाई होती तिचाही शोध घ्या, तिलाही आरोपी करा आणि पोलिसांनाही आरोपी करा। आम्ही अगोदरच त्याची मागणी केलेली आहे, पण त्याचा कुठंही अंमल झालेला दिसत नाही किंवा त्याचा कुठंही खुलासा झालेला नाही किंवा त्या संदर्भात कुठलाच तपास झाला नाही। म्हणूनच आम्ही जे पहिल्या दिवसापासून म्हणतो की पहिल्या 5 दिवसाचा जो तपास दिलेला आहे DYSP साहेबांनी, केज पोलिसनी, तो काय दिलेला आहे तो आम्हाला कळला पाहिजे। आम्ही लवकरच आज किंवा सकाळी उद्या DYSP साहेबाकडे जाऊन तुम्ही नेमका तपास दिला आहे काय CIDला, त्याची विचारणा करून त्याची माहिती आमच्याकडे घेणार आहोत। गावकरी जरांगे पाटलांना बोलताना असेही म्हणाले की अन्नत्याग आंदोलन झाल्यानंतर आम्ही लॉंग मार्च काढणार आहे, आम्ही मुंबईला जाणार आहोत। कुठलीही परिस्थितीमध्ये न्यायाच्या भूमिकेत जे गावकरी आहेत ते जे विचार विनिमय होतो त्याच्याशी मी सहमत असतो, का तर त्याच्यामध्ये जे न्यायाची भूमिका आहे, न्याय मिळाला पाहिजे। मग त्यासाठी मी अगोदर पण सांगितलेलं आहे आणि गावकऱ्यांना पण सांगितलेलं आहे, याच्यात कुठल्याही टोकाला जायची वेळ आली पण संवेदनशील मार्गाने, चुकीच्या मार्गाने नाही, ते पाऊल गावकरी उचलतील आणि त्याच्यात मी प्रत्यक्ष सहभागी असेल असं देखील मी त्यांना सांगितलेलं आहे। बरं, अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 1-2 दिवसात सरकारकडून कोणी प्रतिनिधी आला, मंत्री आला तर हे आंदोलन स्थगित होऊ शकतं का? ते गावकरी ठरवतील। मी या आंदोलनाचा एक भाग आहे, मी आंदोलनात सहभागी होणार आहे कुटुंबियाकडून। ते गावकरी आणि जे काही त्यांचं शिष्टमंडळ कोणी येणार आहे किंवा त्यांचे कोणी माणसं येणार आहेत ते आणि ते त्यांच्यातला संवाद झाल्यानंतरच पुढे येईल, ती माहिती पुढं कळेल।
निश्चितच आपण बघतोय हे होते मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख. गावकरी जे आहेत ते 25 फेब्रुवारीच्या अन्नत्याग आंदोलनावर ठाम असले त्यांनी आपल्याला सांगितले. आणि ज्या पद्धतीनं 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्यानंतर ती गाडी केजला आणण्याऐवजी कळमकडे का वळवण्यात आली, हा मुद्दा पुन्हा आज आयर्नवर आला आणि सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.